हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे छान मस्त मजेत असणार. तर मिसेस फौजी ब्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आम्ही कुठे निघालोय हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते. तर अजून पण ट्रेन आलेली नाही आहे. क्रिशाला भूक लागली आहे, मग तिचं सगळ्यात जास्त फेवरेट मंचुरियन आम्हाला घ्यावं लागलं. खायचं थोडंच असतं, पण मग ते उरलेलं आम्हालाच खावं लागतं. मग त्याच्यावर कुठे होतंय का, मग आईस्क्रीम पण घेतली, तरी पण अजून ट्रेन आलीच नाहीये. आज 1 तास लेट झालेली आहे ट्रेन आणि सगळेच प्रवासी असे वाट बघत बसलेले आहे. आणि हे रेल्वे स्टेशन कोणाच्या ओळखीचं आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली ट्रेन आली, आम्ही त्यामध्ये बसलो. तर आज आम्ही गावी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर आजच्या छोट्याशा प्रवासात तुम्हालाही सोबत घेऊन जाते. ट्रेन यायला आधीच खूप उशीर झाला आणि घरी पोचायला किती वेळ होईल माहीत नाही. तर अंधार पण पडायला लागला होता आणि बाहेरचं व्ह्यूज क्रिशाला काही दाखवता येणार नाहीये. ट्रेनमध्ये क्रिशा बोर होते, तर मग तिच्यासाठी चिप्स घेतले होते. तर तिला असं टाइमपास करत करत आम्हाला घेऊन जायचंय आज, नाहीतर मग तिला मोबाईल हवा असतो. आणि शेजारी बसलेली दिदी पण तिच्यासोबत खूप छान गप्पा मारत होती, मग तिचा छान टाइमपास झाला. त्यानंतर थोडीशी झोपली होती ती, मग उठली. मग आमचं गाव पण आलं जवळच. इथून पुढे पण आम्हाला बसनी प्रवास करायचा. 9 वाजले ते आम्हाला घरी यायला आणि सगळेजण खरंच खूप वाट बघत होते. जेवण वगैरे केलं आणि अशा आम्ही गप्पा वगैरे मारून घेतल्या. ह्या दोघीत नाही, यांच्या काकाच्या मुली आहेत आणि यांना खूप जीव लावता बरं का. तर हे आल्यानंतर खूप छान छान रेसिपी पण बनवता आणि केसांची मालिश पण करून घेतात छान. तर दुसऱ्या दिवशी सकाळी असं पाणी वगैरे भरून घेतलं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय.